घडलंय की म्हणजे धावत्या बसमध्ये चालकानं दोन अल्पवयीन चिमुरडींवरती अत्याचार जो आहे तो केल्याची घटना आहे। मात्र हे प्रकरण सुद्धा बाहेर येऊ नये म्हणून काही जणांचा दबाव होता, अशा पद्धतीची चर्चा आहे। पुण्यातल्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? बदलापूरमधली चिमुरडीवरचं जे अत्याचार प्रकरण घडलं त्याच पद्धतीचे हे प्रकरण सुद्धा पुण्यामध्ये पाहायला मिळालं। पुण्यातली घटना हादरवून टाकणारी आहे, आई म्हणून अस्वस्थ करणारी आहे। कारण आमची मुलं सुद्धा शाळेला जातात, त्यामुळे स्कूल बसच्या शिक्षिकेकडून अशा पद्धतीने जर ही घटना घडत असेल तर हे भयंकर आहे। कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट अस्तित्वात नाही, हे वारंवार अधोरेखित करत जातं। म्हणजे आत्ता नेसवाडियाची घटना घडली होती, हिंजवडीत एका बिल्डिंगमध्ये 8व्या माळ्याहून 6व्या माळ्यावर एका म्हाताऱ्या आजींना फरफटत ओढत आणून त्यांच्यावरती बलात्काराची घटना घडली होती। त्याच्यानंतर काल परवा जालन्याला बालकल्याण सुधार समितीच्या अध्यक्षाकडूनच बालकल्याण सुधार समितीच्या सदस्यांना ज्या पद्धतीने हॅरेस केलं जाते त्यावर अक्षरशः विशाखा समितीने पत्र दिलं, सीपींनी पत्र दिलं, सगळीकडून कारवाईचे आदेश झाले, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला, पण यावर अवाक्षराने महिला आयोगाला बोलायला वेळ मिळाला नाही। हे सगळं जर चित्र बघितलं तर महिला आयोग असेल, गृह खातं असेल, या सगळ्या यंत्रणा जर बघितल्या तर या सगळ्या यंत्रणा या सध्या जाहिरातबाजी, घोषणाबाजी आणि स्वतःची पाठ थोपटून घेण्यामध्ये अधिक धन्यता मानणाऱ्या दिसत आहेत। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।